यांच्या जिल्ह्यामध्ये वाटप या ठिकाणी जून महिन्याचं झालं आहे। ज्या उरलेल्या 50% महिला आहेत त्यांना आज शनिवारी 27 जून रोजी 1500 रुपये जून महिन्याचे सरकारच्या माध्यमातून सोडायला सुरुवात केल्याची माहिती आता समोर आली आहे। बघा, जवळपास 15 जिल्ह्यांमध्ये वाटप या ठिकाणी आता मागच्या 3 दिवसापासून वाटप आता पार पडलेलं आहे। आज शनिवार आहे, उरलेल्या 15 जिल्ह्यांमध्ये सर्वांना वाटप करण्याचा आता ऑर्डर दिली आहे। त्याचं कारण म्हणजे उद्या रविवारी बँकांना सुट्टी असणार आहे आणि परवा दिवशी या ठिकाणी आता हिवाळी अधिवेशन या ठिकाणी सुरू होणार आहे। त्यामुळे आता सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, परवा दिवशी सोमवार आहे, पावसाळी अधिवेशन या ठिकाणी सुरू होणार असल्याची मोठी माहिती आता समोर आली आहे। त्यामुळे जे शेवटचे आता महत्त्वाचे जिल्हे राहिलेत त्या 15 जिल्ह्यांमध्ये आजच्या आज वाटप होणार आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो आज तयार राहायचं आहे। आज एका सुद्धा लाडक्या बहिणींना पैसे या ठिकाणी आता शिल्लक ठेवले जाणार नाही। सर्वांना पैसे बँकेच्या खात्यावरती सोडण्याची ऑर्डर स्वतः तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेब बँकांना ऑर्डर देतात की त्यांना पैशांचं वाटप करा, त्यावेळी महिलांना खटाखट मेसेज या ठिकाणी येत असतो आणि त्या ठिकाणी सकाळी 10 वाजल्यापासूनच महिलांना त्यांच्या बँकेच्या खात्यावरती मेसेज येत असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो आता तुम्ही तयार राहायचं आहे, आपापल्या मोबाईलकडे लक्ष द्यायचं आहे, कारण याच मोबाईलवरती तुम्हाला 1500 रुपये जून महिन्याचे आल्याचं आता पाहायला मिळणार आहे। 12 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी बँकांना देण्यात आली होती, परंतु असे पण काही अजून 3 जिल्हे बाकी राहिले होते ज्या जिल्ह्यामध्ये अर्धवट महिलांना पैसे मिळाले होते। म्हणजे काही भागामध्ये पैसे मिळाले होते, काही भागांना पैसे वाटपाची ऑर्डर दिली होती, त्यांना सुद्धा या ठिकाणी डीबीटीच्या माध्यमातून पैसे वाटप करण्याची ऑर्डर या ठिकाणी देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। आज शनिवारी एका सुद्धा लाडक्या बहिणीला शिल्लक ठेवलं जाणार नाही अशा प्रकारे या ठिकाणी सांगण्यात आले आणि तशा प्रकारे महिलांना खटाखट मेसेज सुद्धा यायला सुरुवात झाल्याची माहिती आता समोर आली आहे। 15 जिल्ह्यांमध्ये एकाला सुद्धा शिल्लक ठेवलं जाणार नाही अशा प्रकारे या ठिकाणी ऑर्डर आलेली आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो आता तुम्ही तयार राहायचं आहे। प्रत्येकाने आपलं गुगल पे, फोन पे, पेटीएम जे काही या ठिकाणी बँकेच्या खात्याला जोडलंय तर ते या ठिकाणी तपासायला सांगितलं आहे। कारण काही महिलांना सकाळी 10 वाजल्यापासून आतापर्यंत जवळपास 3 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वाटप जोरदार झालेलं आहे। उरलेले जे महत्त्वाचे 12 जिल्हे आहेत त्यांना इथून पुढे जोरदार वाटप होणार असल्याची माहिती समोर आली होती। कारण सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत पहिला टप्पा वाटप होईल, दुपारी 1 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दुसरा टप्पा वाटप होईल आणि त्यानंतर संध्याकाळी 8 ते रात्री 1 वाजेपर्यंत आज पैसे या ठिकाणी वाटण्याची ऑर्डर या ठिकाणी देण्यात आली होती। कारण उद्या रविवार असल्याने बँका बंद असणार आहेत, त्यामुळे बँकांना आजच्या कसल्याही परिस्थितीमध्ये पैसे शनिवारी वाटप करण्याची ऑर्डर दिली होती आणि तशा प्रकारे बँकांनी सुद्धा दिलेला शब्द पाळलाय। खटाखट महिलांना या ठिकाणी मेसेज येत असल्याचं पाहायला मिळतंय। सर्वात पहिल्यांदा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया आज शनिवारी नेमकं कोणत्या 15 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण होऊ लागलंय आणि या ठिकाणी कोणकोणत्या बँकेमध्ये पैशांचं वितरण होऊ लागलंय। कारण सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत या ठिकाणी तुम्हाला मे महिन्यापर्यंत पैसे जे वाटले तर ते या ठिकाणी आता सर्वांना सरसकट बँकेमध्ये वाटले, परंतु जून महिन्याचे पैसे देण्यासाठी अनेकांना अडचण निर्माण होत आहे। त्यामुळे महत्त्वाच्या याच 10 बँकेमध्ये आणि याच 15 जिल्ह्यांमध्ये आज शनिवारी कोणाकोणाला पैशांचं वाटप होऊ लागले हे या ठिकाणी तुम्हाला आता लगेच समजावून सांगतो। पहा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांचा शनिवार गोड होत असल्याचं पाहायला मिळतंय। कारण मागच्याच आठवड्याच्या पाठीमागे तुम्हाला मे महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता थेट डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता या ठिकाणी जमा झालेला आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जून महिन्याचा हप्ता कधी येणार असं आतुरतेने महिला वाट बघत होत्या। अखेर त्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आल्या। महिलांना खटाखट मेसेज यायला सुरुवात झाल्या, पैसे बँकेच्या खात्यावरती जमा होत असल्याची मोठी माहिती समोर आली आहे। सकाळीच अनेक महिलांना या ठिकाणी आता या 3 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप करण्यात आल्याची माहिती समोर आली होती। त्यानंतर आता उरलेले 12 जिल्हे जे राहिले होते त्यांना इथून पुढे वाटप करण्याची ऑर्डर दिली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो पुढच्या 1 तासांच्या आतमध्ये तुमच्या मोबाईलवर जशा प्रकारे तुम्हाला मागच्या आठवड्याच्या पाठीमागे आता मे महिन्याचे 1500 रुपये आल्याचा मेसेज आला, तशा प्रकारे आता जून महिन्याचं देखील 1500 रुपयांचा आज शनिवारी मेसेज तुम्हाला पाहायला मिळणार आहे। आज जर पैशांचं वितरण झालं नाही तर तुम्हाला या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमधून बाहेर काढण्यात आले असं तुम्ही या ठिकाणी समजू शकता। त्यामुळे नेमकं कोणाकोणाला पैशांचं वितरण होणार आहे, कोणकोणत्या महिलांना या ठिकाणी पैशांचं वितरण होणार आहे, सर्व काही माहिती आता या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो
आता तुम्ही तयार राहायचं आहे. तुम्ही बँकेचं खातं व्यवस्थित चेक करायचं आहे, कारण अनेक महिलांना या ठिकाणी आता 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज आलेला सुद्धा असतो, परंतु त्यांना या ठिकाणी रेंज नसल्यामुळे आता या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती रेंज नसल्यामुळे पैसे येण्यासाठी मोठा प्रॉब्लेम येत असतो आणि मेसेज लेट येत असतो, परंतु बँकेच्या खात्यावरती जमा होत असतं. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची यादी या ठिकाणी समोर आल्या. ती यादी या ठिकाणी तुम्हाला आता सांगण्यास सुरुवात करत आहे. बघा, गेल्या 2 महिन्यांपासून आता पैशांची महिला वाट बघत होत्या. 2 महिन्यात त्या ठिकाणी आता मे आणि जून महिन्याचं एकत्र तुम्हाला लाभ मिळणार असं सांगण्यात आलं होतं, परंतु अचानकपणे सरकारचा जो निधी होता तर तो दुसरीकडे वळवण्यात आला आणि फक्त तुम्हाला मे महिन्याचे पैसे मागच्या आठवड्याच्या पाठीमागे मिळाले होते. जून महिन्याचा हप्ता कधी येणार असं वाट बघत महिला या ठिकाणी होत्या. त्यांना या ठिकाणी आज या महत्त्वाच्या 15 जिल्ह्यामध्ये वाटप होऊ लागले. सकाळपासून 3 जिल्ह्यामध्ये वाटप झाले. आज शनिवार आहे 27 जून रोजी सगळ्या लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत. सरसकट लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत. कोणाला सुद्धा वगळण्यात येणार नाही, परंतु या महत्त्वाच्या 5 कडक नियमानुसारच तुम्हाला हे पैशांचं वितरण होणार आहे. परंतु या ठिकाणी फक्त या 14 आणि 15 जिल्ह्यामध्ये जे राहिले आहेत त्यांनाच पैशांचं वितरण या ठिकाणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. आता सर्वात पहिल्यांदा आपण पाहूया की लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी जून महिन्याचा हप्ता जो आज शनिवारी तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्याची शक्यता आहे, त्यासाठी 2 याद्या लावलेत. एक अपात्र यादी आणि एक पात्र यादी. मग आता या 2 याद्या तर लावलेत, मग यामधून आता अपात्र कोणला करण्यात येणार आहे, पात्र कोणला करण्यात येणार आहे हे सुद्धा या ठिकाणी आता तुम्हाला समजावून सांगणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी दौऱ्यानिमित्त असताना अनेक महिला या ठिकाणी त्यांना अडवून विचारलं की तुम्ही महिन्याच्या महिन्याला हप्ता आम्हाला का सोडत नाही. तुम्ही या ठिकाणी आता मे महिन्याचा हप्ता जून मध्ये सोडला, जून महिन्याचा हप्ता नेमकं कधी सोडणार आहे असं या ठिकाणी विचारल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की माफ करा लाडक्या बहिणींनो, आमच्याकडे या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना देण्यासाठी निधी उपलब्ध नव्हता आणि त्यामुळे केंद्र सरकारला आम्ही रिक्वेस्ट केली होती. आम्ही या ठिकाणी अर्ज केला होता की आम्हाला लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता देण्यासाठी निधी पाहिजेला आहे आणि त्यांनी तो निधी या ठिकाणी पाठवल्याची सूत्रांकडून माहिती समजत्या आणि कालच हा निधी या ठिकाणी आता बँकेच्या खात्यावरती सरकारच्या आल्याने आज शनिवारी सकाळी 10 वाजल्यापासून बँका उघडल्या या महत्त्वाच्या 15 जिल्ह्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून महिलांना पैसे जमा होत असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे. आताच व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही अधिकृत बातमी देखील या ठिकाणी आता पाहिल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळे महिलांना खटाखट मेसेज या ठिकाणी यायला सुरुवात झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे लगेच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की कोणाकोणाला पैशांचं वितरण होणार आहे आणि कोणाकोणाला नाही, कारण 2 याद्या यामध्ये सांगण्यात आलेत, एक अपात्र यादी आणि एक पात्र यादी. तर बघा, पहिला जो प्रकार यामध्ये सांगण्यात आलाय, अनेक लाडक्या बहिणी काय करतात, सरकारचं अजिबात ऐकतच नाहीत आणि त्यांनी काय केलं असतं, चुकीच्या बँकामध्ये खातं खोललेलं होतं आणि मे महिन्यापर्यंत त्यांना या ठिकाणी आतापर्यंत त्यांना त्या बँकेमध्ये आता पैसे आले, परंतु आता जून महिन्याचा हप्ता जो आहे तर तो फक्त याच 10 बँकेमध्ये जमा करण्यात येणार आहे. बाकीच्या बँका आता वगळण्यात आल्याची माहिती समोर आली होती आणि त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, सर्वच बँकामध्ये आता जून महिन्याचा हप्ता येणार नाही, फक्त मोजक्या याच 10 बँकेमध्ये पैसे जमा करण्यात येणार आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अपात्र कोणाला करण्यात आले आणि पात्र कोणाला करण्यात आले. तर सर्वांनी या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, अपात्र या ठिकाणी अशा लाडक्या बहिणींसाठी करण्यात आले ज्यांनी आतापर्यंत या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा हप्ता चुकीच्या मार्गाने घेतला आहे. अनेक महिला तर अशा आहेत ज्यांच्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड आहेत, त्याने हप्ता घेतलाय. आता तुम्ही म्हणाल की पिवळं व केशरी रेशन कार्ड असल्यावर आम्ही पण हप्ता घेतलाय. बघा, पिवळं व केशरी रेशन कार्ड असणाऱ्या सर्वच महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळणार नाही. यासाठी अर्जंटमध्ये तुम्हाला 2 कामे मोबाईलवरतीच करायची आहेत. कोणती कामे करायची आहेत हे तुम्हाला आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आता पुढे सांगणार आहे, परंतु त्याआधी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो आता तुम्ही या ठिकाणी तयार राहायचं आहे. कोणाकोणाला या ठिकाणी पैशांचं वितरण होणार आहे आणि कोणाला नाही आहे. बघा, या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता मिळणार नाही, तुम्ही वाट बघू नका, अशा प्रकारचे आदेश देण्यात आलेत. त्यामुळे कोणाकोणाला मिळणार नाही हे झटपटपणे आपण पाहूया आणि त्यानंतर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी लगेच तुम्हाला या ठिकाणी आम्ही आता सांगण्यास सुरुवात करत आहे.
आता बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका घरामध्ये आता तुम्ही किती जण हप्ता घेताय ही सर्व काही या ठिकाणी आता चेकिंग करण्यात येणार आहे। आता तुम्ही म्हणाल की आम्ही एकटेच हप्ता घेतोय, जर तुम्ही एकटा हप्ता घेत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे हे तुम्हाला लगेच आम्ही आता पुढे सांगणार आहे, परंतु त्याआधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लाडक्या बहिणींनो तुम्हाला आता सांगणार आहे। सर्वांनी या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की आता सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले की तुम्ही या ठिकाणी सर्व काय आता चेकिंग करून घ्यायचं आहे, कागदपत्र व्यवस्थित आहेत का बघायचं आहे। कारण जवळपास 93 लाख लाभार्थी ज्या महिला आहेत त्यामधील 13 लाख लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता आलेलाच नाही आहे आणि त्यांना जून महिन्याचा हप्ता देखील येणार नाही आहे। ज्यांना मे महिन्याचा हप्ता आलाय त्यांनी आता तयार राहायचं आहे, बिनधास्त राहायचं आहे, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही, कोणताही प्रॉब्लेम नाही। आज शनिवारी आता जवळपास 93 लाख लाडक्या बहिणींपैकी जवळपास 80 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती तुम्हाला मेसेज आल्याचं आता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आपापलं बँक खातं या ठिकाणी चेक करायचं आहे, कारण त्याच बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा करण्याची ऑर्डर या ठिकाणी देण्यात आल्या। सगळ्यात पहिल्यांदा या 4 बँकेमध्ये पैसे येतील, ते म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस। पोस्टात जर खातं खोललं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आज शनिवारी 27 जून रोजी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी या महत्त्वाच्या 15 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मेसेज आल्याचं पाहायला मिळणार आहे। सकाळी 10 वाजल्यापासून आतापर्यंत 3 जिल्ह्यामध्ये वाटप झाले आणि इथून पुढे जे उरलेले 12 जिल्हे आहेत त्यांना खटाखट फास्ट या ठिकाणी आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला जून महिन्याचा हप्ता या ठिकाणी जमा करण्यात येणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता तुम्ही तयार राहायचं आहे, आपापल्या बँकेच्या खात्याकडे लक्ष द्यायचं आहे। कधी पण तुम्हाला मेसेज या ठिकाणी येऊ शकतो, झटपट पद्धतीने आता तुम्हाला या ठिकाणी आम्ही जिल्ह्यांची यादी सांगणार आहे। सर्वांनी कान देऊन 2 मिनिटांचा वेळ काढून नक्की या ठिकाणी बघायचं आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिसरा प्रकार या ठिकाणी आता सांगण्यात आलाय, ज्यामध्ये तो जर तुमच्या घरामध्ये PM किसानचा आणि नमोचा हप्ता येत असेल, तुम्ही शेतकरी कुटुंबातील आता महिला असाल तर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता तुम्हाला जून महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता आता जमा करण्यात येणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो तुम्ही तयार राहायचं आहे। तुम्हाला सुद्धा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून ही पैशाची रक्कम थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोस्ट ऑफिस बँक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बँक ऑफ इंडिया या बँकांमध्ये खाते खोललेल्या आता महिलांना सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी पैशांचं वितरण होण्याची शक्यता आहे। त्याचं कारण म्हणजे या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँका आहेत त्यांना या ठिकाणी पैशांचं वितरण आज या ठिकाणी शनिवारी 27 जून रोजी त्यांच्या खात्यावरती KYC केले असेल तर जमा करण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। चला तर मग आता जिल्ह्यांची यादी पाहू, त्या जिल्ह्यामध्ये तुमचा नंबर लागतोय का हे सुद्धा या ठिकाणी आपण पाहून घेऊया। आता बघा लाडक्या बहिणींनो, यामध्ये 3 टप्पे तयार करण्यात आलेत। पहिल्या 5 जिल्ह्यामध्ये आता जे पैशांचं वितरण होणार आहे सकाळी 10 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत होणार असं सांगण्यात आलं होतं। जर तुम्हाला यामध्ये पैशांचं वितरण झालं नाही तर दुसरा टप्पा लगेच सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली। दुपारी 3 ते त्या ठिकाणी संध्याकाळी 8 वाजेपर्यंतच्या 5 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण दुसऱ्या टप्प्यामध्ये करण्यात येईल। त्यानंतर संध्याकाळी बरोबर 8 ते रात्री 1 वाजेपर्यंत तिसरा टप्पा जो आहे तर तो रात्रीच्या टप्प्यामध्ये सर्वात जास्त महिलांना या ठिकाणी पैशांचं वितरण होईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्या रविवार असल्याने उद्या काय पैशांचं वितरण होणार नाही, बँका बंद असणार आहेत, तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परवा दिवशीपासून पावसाळी अधिवेशन सुरू आहे, त्यामुळे तिकडे सर्व या ठिकाणी पैसे वाटणारे जे अधिकारी असतात, महिला व बाल विकास खात्याचे अधिकारी असतात ते तिकडे असतात। त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी आजच्या कसल्याही परिस्थितीमध्ये पैसे जमा केल्याशिवाय बँका बंद करू नका अशा प्रकारची ऑर्डर या ठिकाणी दिल्याने महिलांना खटाखट या ठिकाणी आता मेसेज येऊ लागलाय। त्यामुळे तुम्ही आता तयार राहायचं आहे। तुम्हाला सुद्धा या ठिकाणी मेसेज पुढच्या अर्ध्या ते 1 तासांच्या आतमध्ये आल्याचं पाहायला मिळणार आहे। झटपट पद्धतीने अगदी 1 मिनिटाच्या आतमध्ये आपण जिल्ह्यांची यादी पाहतोय, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। पहिला आता आणि दुसरा जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय तो म्हणजे अत्यंत महत्त्वाचा आहे। आता त्या ठिकाणी सांगण्यात आला आहे तो म्हणजे आता परभणी आणि अकोला हे 2 जिल्हे आहेत। या 2 जिल्ह्यांची लाडक्या बहिणींची संख्या जर आता या ठिकाणी पाहायला गेली तर जवळपास 4.5 ते 5 लाख लाडक्या बहिणी त्या ठिकाणी राहतात
आणि त्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता पैशांचं वितरण थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करणार असल्याची मोठी माहिती आता समोर आली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही तयार राहायचं आहे। तुमच्या सुद्धा खात्यावरती आता हे 1500 रुपये जून महिन्याचे आल्याचे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता या ठिकाणी तयार राहायचं आहे। तुम्हाला सुद्धा या ठिकाणी मेसेज आल्याचं आता पाहायला मिळणार आहे। तुम्ही सुद्धा या ठिकाणी तयार राहायचं आहे। तुम्हाला जिल्ह्यांची यादी आता सांगण्यास सुरुवात करत आहे। पहिला अकोला आणि परभणी हे जे 2 जिल्हे आहेत, हे गोरगरीब आणि गरजू महिलांचे जिल्हे आहेत। यांना सुद्धा डीबीटीच्या माध्यमातून पैशांचं वितरण होण्याची शक्यता आहे। 2 जिल्हे सांगितले, आता तिसरा जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय रायगड जिल्हा, कोकणातील जिल्हा आहे। बघा, तुमचा जिल्हा सुद्धा नक्की पुढे असणार आहे। त्यामुळे 2 मिनिटे आता वेळ काढून तुम्ही सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तुम्हाला सुद्धा सर्व काही जिल्ह्यांची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। परंतु लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, पटकन तुम्ही पैसे या ठिकाणी काढून घेण्याची ऑर्डर या ठिकाणी दिली आहे। का ऑर्डर दिल्या पटकन पैसे काढण्याची हे तुम्हाला सांगतो आणि जिल्ह्यांची यादी सांगत आहे। आता इथून पुढे अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत या ठिकाणी लक्ष देऊन आता बघायचं आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना अर्जंटमध्ये पैसे काढून घेण्याचं आवाहन केलं आहे। अनेक महिला पैसे काढण्यासाठी लेट जातात आणि त्यामुळे अनेक महिलांचे 300 रुपये या ठिकाणी कट होऊ लागलेत। अनेक महिला या ठिकाणी 1500 रुपयाच्या ऐवजी 1200 रुपये काढू लागले आहेत। आता तुम्ही म्हणाल की असं का, तर सर्वांनी या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे। आता मिनिमम बॅलन्स म्हणजेच या ठिकाणी आता तुम्हाला पैशांची रक्कम तुमच्या बँकेच्या खात्यावरती एक ठराविक रक्कम ठेवावी लागणार आहे। कारण अनेक महिला काय करत असतात की पैसे बँकेच्या खात्यावरती 1500 रुपये आल्या लाडक्या बहिणीचे सर्व काही काढून या ठिकाणी घरी घेऊन येतात। परंतु लाडक्या बहिणींना एक गोष्ट या ठिकाणी आता लक्षात ठेवायचं आहे, सर्व पैसे तुम्हाला काढून घरी घेऊन चालणार नाही आहे। काही या ठिकाणी रक्कम तुमच्या या ठिकाणी महत्त्वाच्या बँकेमध्ये ठेवायचं आहे, ज्याला मिनिमम बॅलन्स रूल। आता बँका काय म्हणतात, आमच्या बँकेमध्ये तुम्ही लाडक्या बहिणीचे पैसे महिन्याच्या महिन्याला 1500 रुपये घेत आहे, मग आता तुम्ही आमच्या बँकेमध्ये काहीतरी शिल्लक रक्कम किमान ठेवली पाहिजे। सर्वच काढून ठेवल्यावरती आम्हाला परवडणार नाही, असं सुद्धा काही बँकांचं म्हणणं आहे। त्यामुळे तुम्हाला कमीत कमी 500 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती ठेवायला देखील या ठिकाणी सांगण्यात आलंय। मग आता पुढचा जिल्हा या ठिकाणी कोणता सांगण्यात आलाय, सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। सर्व जिल्ह्यांची यादी आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून झटपट पद्धतीने या ठिकाणी आम्ही सांगत आहोत। तर बघा, सगळ्यात महत्त्वाचा पुढचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय तो म्हणजे यवतमाळ आणि या ठिकाणी नागपूर हे जे जिल्हे आहेत, तर हे लाडकी बहिणी या ठिकाणी खूप सारे राहतात। यांना पैशांची अत्यंत गरज असते। एक तर पाऊस आता कमी स्वरूपाचा आहे, लोकांना कामं नाही आहेत, त्यातच हे लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये येत असल्याने लाडक्या बहिणी भरपूर खुश झाल्या आहेत। अजून या ठिकाणी 8 जिल्ह्यांची यादी बाकी आहे। या 8 जिल्ह्यामध्ये तुमचा सुद्धा नंबर पुढे नक्की असू शकतो। त्यामुळे पुढची 5 मिनिटे वेळ काढून सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा महत्त्वाचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय, तो अत्यंत महत्त्वाचा आहे, तो म्हणजे नाशिक आणि या ठिकाणी पालघर हे 2 जिल्हे आहेत। यामध्ये सुद्धा जवळपास या ठिकाणी आता 4 ते 4.5 लाख लाडक्या बहिणी राहत असल्याची माहिती या ठिकाणी सूत्रांकडून समजत्या आणि त्यांना सुद्धा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून ही रक्कम थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी जमा करण्याची शक्यता सूत्रांकडून या ठिकाणी आता वर्तवण्यात आल्या। त्यानंतरचे पुढचे 2 जिल्हे अत्यंत महत्त्वाचे आहेत, ते म्हणजे रत्नागिरी आणि कोल्हापूर। आता हे कोकणातील जिल्हे आहेत, यामध्ये अनेक लाडक्या बहिणी KYC केल्या। तसेच या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याला जोडले आणि आधार कार्ड या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे KYC प्रक्रिया पूर्ण केल्या। त्या महिलांना सुद्धा या सुद्धा जिल्ह्यामध्ये आता त्या ठिकाणी पुढचा 1500 रुपयांचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता थेट डीबीटीच्या म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता जमा करण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे लाडकी बहिणींनो, तुम्ही आता तयार राहायचं आहे। त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा जिल्ह्यांची यादी या ठिकाणी कोणती सांगण्यात आली। अजून 6 जिल्हे बाकी आहेत। या 6 जिल्ह्यामध्ये तुम्ही आहे का, 2 मिनिटांचा वेळ काढून नक्की बघायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे, लवकरात लवकर पैसे काढून घेऊन यायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मिनिमम बॅलन्सचा रूल तुम्ही पाळायचा आहे। पुढचे 2 जिल्हे यामध्ये आता सांगण्यात आले, ते म्हणजे लातूर आणि नांदेड। बघा, लातूर आणि नांदेड जिल्ह्यातील महिला असाल तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी आता जवळपास लाडक्या बहिणी 3 ते 3.5 लाख या लाडक्या बहिणी राहत असल्याची माहिती समोर आली आहे। KYC प्रक्रिया पूर्ण केली असेल, तसेच या ठिकाणी आधार कार्ड बँकेच्या खात्याला या जिल्ह्यातील महिलांनी लिंक केला असेल तर तुम्हाला सुद्धा हा लाभ मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या।
त्यानंतर पुढचे जिल्हे जालना आहे, बुलढाणा आहे, बीड जिल्हा आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पुढचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आलेला आहे ते म्हणजे पुण्याचा काही भाग, मुंबई शहर, मुंबई उपनगर या भागातील महिला आता ज्या आहेत त्यांना सुद्धा आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून थेट रक्कम आता त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आल्या. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो, आता तुम्ही तयार राहायचं आहे. तुम्हाला सुद्धा या ठिकाणी लवकरात लवकर जून महिन्याचा देखील हप्ता जमा होण्याची शक्यता सूत्रांमार्फत समजते. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.